नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे। महाट्रान्सको मध्ये असिस्टंट इंजिनियर या पदासाठीची 134 जागा आहेत। या संबंधीचे जाहिराती आणि जाहिरातीचे सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहेत। तुम्ही जर ते नसेल बघितले तर नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे। कशाचा? महाट्रान्सको मधला। कारण IBPS ही एक्झाम घेते आणि याच्यामध्ये एक वेगळा ट्रेंड तुम्हाला बघायला मिळतो। कारण महाट्रान्सकोचे इलेक्ट्रिकलच्या ज्या एक्झाम झाल्या त्याच्या अगोदरच्या, तर टेक्निकलचं जे वेटेज आहे तुमचं, ते टेक्निकलचं वेटेज जास्त आहे। प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क्स म्हणजे 50 प्रश्नाला 110 मार्क्स आहेत। पण नॉन टेक्निकलचे जे 80 क्वेश्चन्स आहेत, MCQ आहेत, त्याला हाफ मार्क प्रत्येक प्रश्नाला जरी असेल तरी डिसिजन मेकिंग हे क्वेश्चन्स ठरत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे रिझनिंगचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे तुमचे 40 क्वेश्चन्स हे रिझनिंगचे असतात। आणि ते कुठले क्वेश्चन्स, त्याची तयारी कशी करायची, कुठल्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन्स विचारल्या जातात, हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर तयारी कशी करायची रिझनिंगची, कारण टेक्निकलमध्ये आपण सगळे एका लेवलला आलेलो आहे, सॅच्युरेशन लेवलला आलेलो आहे। नॉन टेक्निकलचे जे पार्ट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि नॉट सिलेक्टेड कॅन्डिडेट मध्ये। तर कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन्स किती येणार, किती येत असतात आणि त्याची तयारी कशी करायची, तर सुरू करूया। महाट्रान्सको AE ही जी 134 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, याच्या संबंधीचा हा सगळा पार्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की याच्यामध्ये जो टेक्निकलचा पार्ट आहे आणि जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे, तर आपण याला जर कंपेअर केलं तर टेक्निकलचे एकूण 50 क्वेश्चन आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत, तर 2.2 मार्क्स आहेत। म्हणजे टोटल एकूण किती गुण आहेत, हे 110 क्वेश्चन्स, सॉरी 50 क्वेश्चनला 110 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहे टेक्निकलला। आणि नॉन टेक्निकल मध्ये तुमचे 80 क्वेश्चन्स असणार आहे। प्रत्येक क्वेश्चन्सला हाफ मार्क असणार आहे, म्हणजे हे फक्त तुमचे 40 मार्क्स होणार आहेत। म्हणजे 80 प्रश्न 40 मार्क। आणि याही 80 प्रश्नाचं बायफर्केशन जे आहे ते रिझनिंग असणार आहे, क्वांट असणार आहे आणि मराठी भाषा असणार आहे। हे कसं असणार आहे? 40 क्वेश्चन, 20 क्वेश्चन आणि 20 क्वेश्चन, आणि प्रत्येकाला हाफ मार्क। म्हणजे हे जे बायफर्केशन आहे, इथे रिझनिंग साठी 20 मार्क्स, क्वांट साठी 10 मार्क्स आणि मराठी भाषेसाठी 10 मार्क्स। लक्षात ठेवा, हे सगळे जे सेक्शन्स आहेत हे तुम्हाला अटेंड करायचे आहेत। अटेम्प्ट हा प्रत्येक सेक्शन तुमचा असलाच पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क सुद्धा पडायला नको, नॉन झिरो मार्क तुम्हाला पडायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक सेक्शन तुम्हाला अटेम्प्ट तर करायचंच आहे, पण त्याच्यामध्ये 0 पेक्षा कमी मार्क सुद्धा पडायला नको, नाही तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार नाही। या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। हे बायफर्केशन आहे कशाचं? तुमच्या मार्कांचं। ही आहे तुमचा एक्झाम पॅटर्न किंवा परीक्षा पद्धत ज्याला म्हणतो आपण। जसं मी आता सांगितलं की टेक्निकल टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 110 मार्क, आणि जो नॉन टेक्निकलचा भाग आहे त्याच्यामध्ये रिझनिंगचा 40 प्रश्न 20 मार्क, क्वांट 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी भाषा 20 प्रश्न 10 मार्क, असे एकूण तुमचे जे प्रश्न आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 8 आणि 5 13 130 क्वेश्चन साठी 150 तुमचे मार्क्स असणार आहे। किती तासामध्ये तुम्हाला हे सोडवायचं आहे? तर तुम्हाला 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासामध्ये 130 MCQ हे सॉल्व करायचे आहे। त्याच्यामुळे ॲक्युरेसी ही 100% असली पाहिजे। ओके, अटेम्प्ट कमी असला तरी चालेल। विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या याच्यावरनं कामी येतात आपल्याला। निगेटिव्ह मार्किंग आहे इथे 1/4 किंवा त्याला 25.25 म्हणतो आपण। आणि हे जे 150 क्वेश्चन, सॉरी 150 मार्क आहेत तुमचे, हे किती मध्ये कन्वर्ट होतात? नंतर 100 मध्ये कन्वर्ट होतात। आणि तुम्हाला मिनिमम तिथे ओपन कॅटेगरीचे असेल तर 30 आणि कॅटेगरीचे असेल तर 20च्या पर्टिक्युलर मार्कापेक्षा जास्त तुम्हाला मार्क असले पाहिजे। हा झाला एक्झाम पॅटर्न। याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घेण्याचं आहे, तर नॉन टेक्निकलला वेटेज खूप जास्त आहे।
ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आजपासूनच तयारी सुरू करणार असाल तर इन्फिनिटी अकॅडमीची बॅच याच्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये अवेलेबल आहे. महाट्रान्सकोची ही स्पेशल बॅच असणार आहे, जी बॅच तुम्हाला पुढे जाऊन WRD आणि MJPच्या पोस्टसाठी सुद्धा कामी येणार आहे. इथे फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चान्स आहे. असिस्टंट इंजिनियर लेवलची ही पोस्ट आहे, खूप चांगली पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. 15 मार्च पासून ही बॅच सुरू होणार आहे. आणि जर तुम्हाला या बॅच बद्दल माहिती हवी असेल तर आपला 788 781 1411 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता, किंवा 96 99 89 70 70 याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. जो रिझनिंगचा टॉपिक आहे, कारण आपण इंजिनियर आहोत, आपल्याला कॉन्फिडन्स असतो आणि बऱ्या प्रमाणात ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा असतो की रिझनिंग किंवा कॉन्टचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि निश्चितच हे खरं आहे, इट इज ट्रू. फक्त काय प्रॉब्लेम होतो आपला, की आपल्याला टाइम मॅनेजमेंट वरती काम करावं लागतं. आपल्याला एखादा कॉन्ट किंवा रिझनिंगचा एखादा क्वेश्चन दिला तर इंजिनियर हा माणूस असा आहे की तो त्याला सॉल्व्ह करणार म्हणजे करणारच, पण इथे टाइम कन्स्ट्रेंट आहे. तुम्हाला जे काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत रिझनिंगचे कॉन्टचे हे तेवढ्या वेळात सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती टाइम मॅनेजमेंट वरती खूप काम करावं लागणार आहे. जसं पझलचे क्वेश्चन्स असतील किंवा तुमच्या डिरेक्शनचे क्वेश्चन्स असतील, ओके, किंवा तुमचे स्पेसिफिक सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स असतील. एकच क्वेश्चन बऱ्याचदा असा असतो ट्रॅकी त्याच्यामध्ये की आपल्याला वेळ कसा जातो त्याच्यामध्ये कळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तिथे त्या ट्रॅपमध्ये फसायचं नाही. आणि हे कशामुळे होऊ शकतं? फक्त प्रॅक्टिस केल्याने. प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर त्या ट्रॅपमध्ये आपण फसत नाही. रिझनिंगचा सिलेबस काय आहे बघा, महाट्रान्सकोसाठी त्यांनी स्पेसिफिकली दिला सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ओके, तर रिझनिंग मध्ये स्पेसिफिकली किती क्वेश्चन्स येणार आहे जसं मी सांगितलं, तर तुमचे 40 MCQ येणार आहे. किती मार्क्स साठी असणार आहे? प्रत्येकाला 0.5 म्हणजे 20 मार्क्स साठी. निगेटिव्ह मार्किंग तिकडे आहेच आहे. ओके, आता जर आपण टॉपिक वाईज गेलो, जर सिलेबस मधल्या टॉपिक वाईज गेलो तर बघा कशावरती जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला. तर साधारणतः हे जे पहिले काही टॉपिक्स आहेत याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे सुरुवातीच्या पर्टिक्युलर टॉपिक मधलं. म्हणजे या स्क्रीनमध्ये जे काही टॉपिक दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यावरती जास्त फोकस द्यायचा आहे, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे जास्त विचारले जातात. लक्षात घ्या, डिरेक्शन सेन्स याच्यावरती जे क्वेश्चन्स आहेत साधारणतः 3 क्वेश्चन्स येतात. टाइम कन्झ्युमिंग असतो हा क्वेश्चन. बऱ्याचदा काय दिलेलं असतं की एखादं पर्टिक्युलर मुवमेंट आहे, पहिल्यांदा तुमची नॉर्थला गेली आहे, परत तिथनं दुसऱ्या डिरेक्शनला गेली आहे, परत एखाद्या तिसऱ्या डिरेक्शनला गेलेली आहे, आणि फायनल तुमचं जे स्पेसिफिक फेस आहे ते कुठल्या डिरेक्शननी आहे. या टाईपचे काही क्वेश्चन्स, कन्फ्युजिंग क्वेश्चन्स हे डिरेक्शन सेन्सच्या टॉपिकच्या अंडर येतात. हे क्वेश्चन सोपे जरी असले तरी वेळ खाऊ असतात. त्याच्यामुळे इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय? टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रत्येक प्रकारामधला त्याच्यातला जो सब टॉपिक आहे टाइम डिरेक्शन सेन्स मधला, त्याच्यातला जो सब टाईप आहे त्याच्यामधला एक एक क्वेश्चन हा तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा. व्हेरायटी ऑफ पर्टिक्युलर क्वेश्चन्स असतात. तुम्ही लक्ष जर दिलं, चांगलं स्टँडर्ड मटेरियल जर वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन दिसतात. साधारणतः 3 क्वेश्चन्स हे त्याच्यामध्ये येत असतात. येतंय लक्षात? दुसरा टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे ते म्हणजे ब्लड रिलेशन. डेफिनेटली ओके, पूर्ण ब्लड रिलेशन्स मधले जे काही नाते आहेत आणि त्याच्यानंतर फायनल रिलेशन काय आहे. ओके, ए इज अ फादर ऑफ बी, बी इज अ ब्रदर ऑफ सी, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला कन्फ्यूज करत रिलेशन देत 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 कुठलं तरी एखादं फायनल रिलेशन विचारलं जातं. हे सुद्धा डिक्टेट करताना किंवा स्पेसिफिकली सॉल्व्ह करताना मॅक्सिमम ब्रेन मॅपिंगचा उपयोग करा. डिरेक्शन सिम्बॉल्स किंवा ज्याला म्हणतो इंडिकेटर्स याचा उपयोग करा, जिथे तुम्हाला टाइम कमी वाचेल. बरोबर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ए इज नथिंग बट द नेफ्यू ऑफ पर्टिक्युलर बी. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड काही जर रिलेशन्स दिलेले असेल की त्याच्या पर्टिक्युलर सिस्टरचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि त्याचं याच्याशी रिलेशन असेल, तर हे जर तुम्ही ब्रेन मॅपिंग मध्ये किंवा पर्टिक्युलर इंडिकेशन्स मध्ये सिम्बॉल्स मध्ये काढलं तर तुम्हाला खूप लवकर समजतं. इथे सुद्धा तुमचा त्याच्यामुळे वेळ वाचू शकतो. इथे किती क्वेश्चन्स? 3 ते 4 क्वेश्चन्स हे याच्यावर असणार आहे. इथे जास्त फोकस द्या रिझनिंगचे क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला जरी अर्धा मार्क आहे तरी इथे 40 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 20 मार्क्स आहेत. आणि 20 मार्क खूप जास्त ह्यूज काउंट झाला तो सिलेक्शनसाठी. ओके, कारण टेक्निकल मध्ये जसं आत्ताच एक्झाम झाली बघा BMCची, टेक्निकली खूप सोपा गेला, कारण टेक्निकल इझी गेला असं सगळेच विद्यार्थी म्हणत होते. म्हणजे याचा अर्थ टेक्निकल सगळ्यांनाच जमलं. मग राहिलाय प्रश्न कुठला? नॉन टेक्निकलचा. तसंच इथे आहे. ओके, तिसरा जो पार्ट आहे तो आहे कोडिंग डिकोडिंग.
ओके, ज्याला आपण चायनीज कोडिंग डिकोडिंग सुद्धा स्पेसिफिकली याच्यामध्ये म्हणतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत ते साधारणतः 4 ते 5 क्वेश्चन्स असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर फॉर्मॅटिंग मध्ये जे क्वेश्चन्स विचारतात त्याला अनालाइज करायचं, त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरनं तुम्हाला उत्तरं काढायची आहेत. याच्यामध्ये सुद्धा डिकोडिंग आणि कोडिंगचे खूप वेगवेगळे सब टाईप आहेत. त्या प्रत्येक सब टाईपचा एक तरी क्वेश्चन्स हा तुम्ही काय केला पाहिजे, तुम्ही सॉल्व्ह करून दिला पाहिजे किंवा चेक केला पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या, जसं डिरेक्शन सेन्स 3 प्रश्न आहेत, ब्लड रिलेशन 3 ते 4 प्रश्न आहेत, कोडिंग डिकोडिंग वरती 4 ते 5 MCQ याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतरचा पार्ट आहे इनइक्वॅलिटीचा. इनइक्वॅलिटीचे साधारणतः 5 क्वेश्चन्स हे त्याच्यामध्ये येऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे A इज ग्रेटर दॅन B किंवा B इज लेस दॅन C आणि त्याच्यामधलं मग रिलेशन. लक्षात घ्या, IBPS एक्झाम कंडक्ट करते, साधारणतः जी लेवल आहे क्वेश्चनची ते डे बाय डे वाढत चालली आहे. बँकिंगच्या जे IBPSच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये जे मेन्सला रिझनिंग विचारलं जातं, कॉन्ट विचारलं जातं, साधारणतः त्या लेवलचे क्वेश्चन्स आता इथे विचारायला सुरुवात केलेली आहे. तर इनइक्वॅलिटी असेल, सिलेझम असेल, याच्यावरती जे क्वेश्चन्स आहेत हे लक्षात ठेवा, कारण या क्वेश्चनची संख्या जास्त आहे. तर पहिले हे जे टॉपिक्स आहेत, हे पहिले जे 5 पर्टिक्युलर टॉपिक आहेत याच्यावरती जास्त मेहनत करा. कुठलाही त्याच्यामधला सब टॉपिक हा सोडू नका, कारण कुठल्या सब टॉपिक वरती क्वेश्चन्स विचारल्या जाईल काही सांगता. सब टॉपिक म्हणण्यापेक्षाही प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन. ओके, तर हे स्पेसिफिकली तुम्ही एक एक सॅम्पल जर घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने तुम्हाला हँडल करायचं आहे. त्याच्यानंतरचे जे टॉपिक्स आहेत एक साधारणतः 1 ते 2 प्रश्न येतात. पण हे 1 ते 2 प्रश्न आपल्याला जर आयडेंटिफाय करायचे असेल तर एक बेसिक रेफरन्स, जुन्या ज्या एक्झाम झाल्यात याच्यामध्ये महाट्रान्सकोची सिव्हिलची एक एक्झाम झाली होती बघा अगोदर, आणि महाट्रान्सकोची AEची 2दा एक्झाम झालेली आहे इलेक्ट्रिकलची. तर ते क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला रेफरन्ससाठी कामी येईल. अल्फा न्यूमेरिक सिरीज बघा, याच्यामध्ये अल्फाबेट आणि नंबर्स याचा एक स्पेसिफिकली सिक्वेन्स, खूप मोठी सिरीज दिलेली जाते आणि कुठला नंबर कुठल्या पर्टिक्युलर अल्फाबेटच्या नंतर आहे, अगोदर आहे, त्याच्यामधलं अनालिटिकल विचारून तुम्हाला काय केलं जातं, कन्फ्यूज केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादी पर्टिक्युलर सिरीज आहे, याच्यामध्ये A आहे, त्यानंतर F आहे, त्यानंतर हॅश दिलेला आहे, त्यानंतर सिम्बॉलिक काही रिप्रेझेंटेशन दिलं आहे आणि कुठला पर्टिक्युलर नंबर कुठल्या सिक्वेन्सला आणि कुणाच्या अगोदर आहे याचे काही स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्याच्यामधनं तुम्हाला काय करायचं असतं, स्पेसिफिकली आयडेंटिफाय करायचं असतं, त्याचं कॉम्बिनेशन शोधायचं असतं. तर कॉम्बिनेशन शोधण्यासाठी त्यांनी काही पर्टिक्युलर ऑप्शन्स दिलेले आहेत, 5 ऑप्शन्स असणार. तर त्याच्यामधनं करेक्ट ऑप्शन हा तुम्हाला शोधायचा असतो. साधारणतः 1 ते 2 प्रश्न याच्यावरती अल्फा न्यूमेरिक सिरीज वरती विचारतात. त्याच्यावरती मिसिंग सिरीज याच्यावरती सुद्धा 1 किंवा 2 क्वेश्चन विचारतात बघा. साधारणतः मिसिंग सिरीज मध्ये बेसिकली काही पर्टिक्युलर जर नंबर्स दिलेले असतील किंवा काही एखादी स्पेसिफिकली सिरीज दिलेली असेल तर त्याच्यामधला एखादा सेक्शन्स जो मिसिंग आहे त्याच्याशी संबंधित ऑप्शन्स असतात, ते तुम्हाला अटेंड करायचे आहेत. तर याच्यावरती सुद्धा 1 किंवा 2 क्वेश्चन्स हे विचारतात. याच्यामध्ये कॉन्क्लुजन हे आहे की पहिले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे तुम्ही बिलकुल मिस किंवा स्किप करायचे नाही, ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन असतात. साधारणतः या पर्टिक्युलर टॉपिकच्या व्यतिरिक्त जे बाकीचे टॉपिक आहे रिझनिंग मध्ये तर हे बंच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असतात. मग पझल असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला सेट्स असतात आणि एका सेटमध्ये साधारणतः 5-5 क्वेश्चन असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे ऑलरेडी माहिती आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जे रिझनिंगचे बाकीचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये पझल हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये 2 सेट्स आहेत आणि साधारणतः पझल वरती 10 क्वेश्चन्स त्या सेटमध्ये असणार. तर डेफिनेटली 10 क्वेश्चन म्हणजे तिथे तुमचे 5 मार्क झालेत आणि एक जर तुमचा पर्टिक्युलर सेट परफेक्ट झाला तर त्याचे तुम्हाला 100% मार्क मिळणार आहे. इथे निगेटिव्ह मार्क असल्यामुळे थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे की चुकायला नको. ओके, पझल मध्ये बॉक्स असेल, फ्लोअर बेस्ड असेल, शेड्युलिंग असेल किंवा इयर बेस्ड असेल, तर या प्रकारचे क्वेश्चन्स असू शकतात. आता बॉक्स मध्ये आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. ओके, सपोज टॉप ऑफ द पर्टिक्युलर बॉक्सेस काही नंबर्स ठेवलेले आहेत, मग कुठला खाली आहे, कुठला मध्ये आहे, कुणाच्या वरती स्पेसिफिकली कुठल्या सिक्वेन्सला कुठला पर्टिक्युलर पार्ट आहे याच्यावरती विचारू शकतात. तसंच फ्लोअर बेस्ड सुद्धा आहे. ओके, वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन्स हे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये मिळतात, जेणेकरून तुम्हाला काय
आयडेंटिफाय करायचं असतं, तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की त्याच्यामधला कुठला कॉम्बिनेशन हा ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. लक्षात ठेवा, पझलवरती साधारणतः 2 सेट असतात क्वेश्चनचे आणि या 2 सेटमध्ये प्रत्येक सेटमध्ये हे 5 क्वेश्चन्स असतात आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली साधारणतः काळजी ही घ्यायची आहे तुम्हाला की हे सब टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. तसा दुसरा जो 2चा सेट आहे तो आहे सिटिंग अरेंजमेंटचा. क्वेश्चन्स हे डेफिनेटली आता वेगळ्या प्रकारे चाललेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपल्याला जे बेसिक क्वेश्चन्स याच्या अगोदर करायचो आपण, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आहे आणि त्याचा फेस एकमेकांकडे आहे किंवा अपोजिटला आहे आणि आयडेंटिफाय करायचं, असे क्वेश्चन्स आता येत नाही. मल्टी व्हेरिएबलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये, ज्याला आपण स्पेसिफिकली पर्टिक्युलर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असणारे, ओके, म्हणजे कॉम्बिनेशन असणारे असे क्वेश्चन्स हे मॅक्सिमम या सिटिंग अरेंजमेंट मध्ये यायला लागलेत. मग त्याच्यामध्ये सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा अननोन किंवा अनसर्टेन सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर. फॉर एक्झाम्पल सपोज हे असं आहे, इथे काही जणांचे फेसेस या डिरेक्शनला आहे, काही जणांचे आउटर साइडला आहे आणि त्याच्याशी संबंधित क्वेश्चनचा सेट 5-5 क्वेश्चनचा हा त्याच्यामध्ये विचारला जातो. फक्त एवढं लक्षात ठेवा की एकदम इझी लेवलचे हे क्वेश्चन्स याच्यामध्ये नाहीत. ओके, स्क्वेअर रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, लिनियर किंवा लाईन असेल, अनसर्टेन लाईन किंवा लिनियर असेल आणि पॅरलल रो किंवा स्पेसिफिकली डबल लाईन असेल. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मल्टी व्हेरिएबल ज्याला काय म्हणतो आपण, ओके, तर हे जे टॉपिक्स आहेत एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. हे काय आहेत? मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. मग त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट हा पझल एकदम मॅक्सिमम ज्याला म्हणतो ना आपण की खूप महत्वाचे पर्टिक्युलर पॉइंट आहेत. हे सॅम्पल तुम्ही एक क्वेश्चन पहिले करा आणि एक आयडिया येऊन जाईल आणि त्यानंतर मग डायरेक्ट टेस्ट सिरीज किंवा क्वेश्चन्स वरती तुम्ही जाऊ शकता. तर 2 सेट असणार आहेत तुमचे पझलचे आणि 2 सेट असणार आहे तुमचे स्पेसिफिक सिटिंग अरेंजमेंटचे. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर कुठला पर्टिक्युलर टॉपिक जो आहे ज्याच्यावरती 2 किंवा 3 क्वेश्चन्स आहेत, ऑर्डर अँड रँकिंग आणि ऑड वन आउट किंवा काही मिसलेनियस अशा प्रकारचे ऍडिशनल MCQ आता IBPS विचारायला लागले आणि त्याच्यामुळे हे जे पर्टिक्युलर पार्ट आहे, ओके, तर ह्या पार्टमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे स्टडी आणि एक पर्टिक्युलर प्रॅक्टिस रिझनिंग मध्ये आणि टाइम मॅनेजमेंट. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर बिलकुल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही मार्क जो आहे तुमचा जाणार नाही. डोंट ट्राय टू गो फॉर द 100% अटेम्प्ट. 40ला 40च मला सोडवायला पाहिजे ना आता यायलाच पाहिजे हा अट्टहास तिथे घ्यायचा नाही. पण जे सॉल्व करतायत ॲक्युरेसी शुड बी 100%. ओके, तर आणि तरच तुम्हाला तिथे मॅक्सिमम मार्क्स. 20 मार्कांचा प्रश्न आहे. टेक्निकलमध्ये आपण सगळे एकदम परफेक्ट झालोय आता, एवढ्या एक्झाम दिल्यात आपण मागे, पण हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यावरती खूप फोकस करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो मी की रिझनिंगचा पार्ट हा बिलकुल तुम्ही ज्याला म्हणतो आपण इझिली घेऊ नका. प्रॅक्टिस याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. एक आहे जास्तीत जास्त क्वेश्चन्स हँडल करणे आणि दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ठरवून घ्या की एक क्वेश्चन किती याच्यामध्ये सुटला पाहिजे आणि सगळ्यात की जर असेल याची सक्सेसची कशामध्ये, रिझनिंग मध्ये, तर कुठला क्वेश्चन स्किप करायचा हे पहिल्या स्कॅनिंग मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एखादा क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन मी वाचलाय, एकदम शिस्तीत वाचलाय, शांततेने वाचलाय, माझा जो स्कॅनिंग रेट आहे, माझा जो स्कॅनिंग टाइम आहे एका क्वेश्चनसाठी तो मला माहिती आहे अगोदर सॉल्व्ह करायच्या अगोदर, आणि मी त्याच स्पीडने तो वाचलाय आणि मला समजलाय की हा माझ्याच्याने सुटणार नाही किंवा याच्यासाठी मला जास्त हे करावं लागेल, एफर्ट घ्यावं लागतील, डेफिनेटली तो स्किप करा. तिथे मोहात पडू नका. कारण प्रत्येक क्वेश्चन सेट मध्ये IBPS असो किंवा TCS 1-2 क्वेश्चन ते असे टाकतात की आपण त्याच्या मोहात पडतो आणि आपण तिथेच अडकून बसतो. त्याच्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 15 तारखेपासून बॅच सुरू होतीये. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही बॅच करू शकता. याच्यामध्ये ही जी बॅच आहे तुम्हाला डेडिकेटेड आपल्या AE आणि स्पेसिफिक सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना महाट्रान्सको या 134 पदासाठीच्या जाहिरातीसाठी आहे. पण त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात येणाऱ्या WRD असेल किंवा MJP असेल याचा सुद्धा होऊ शकतो. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. जर तुम्हाला आवडलं हे सेशन किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा
आणि जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचेल. थँक्यू सो मच.